सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्र उत्सव दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणी। काल आपण बघितले की माता शैलपुत्रीचा जन्म हिमालय राजाच्या गृही झालेला आहे, परंतु अगोदरच्या जन्मात ती माता सती असते। माता सती ही दक्ष प्रजापतीच्या यज्ञात आपल्या देहाची आहुती देते आणि तीच पुढे शैलपुत्री म्हणून हिमालय राजाच्या गृही जन्माला येते आणि तिचेच नाव म्हणजे माता पार्वती। माता पार्वती ही लहानपणापासूनच समजदार होती। ह्या अवतारात तिने जन्म घेतानाच स्वतःचं रक्षण स्वतःच करायचं असा निश्चय घेऊन ती जन्माला आलेली होती। सती माताचं स्वरूप हे हट्टी असतं, परंतु माता पार्वतीचं स्वरूप जे आहे ते कसं आहे तर समजदार आहे। आणि माता पार्वती जेव्हा जन्माला येते त्यावेळी शिव ध्यानस्थ असतात। कारण शिव ध्यानस्थ का असतात तर माता सतीच्या विरहाने ते समाधिस्थ झालेले असतात। आणि जेव्हा आदिमाया पार्वतीच्या रूपात जन्माला येते त्यावेळी ध्यानस्थ शिवाच्या डोळ्यातून पाणी आलेले असते, अश्रू टपकतात। कारण तिला माहीत होते की शिव हे आता ध्यानस्थ आहे आणि आपण आता समजदारपणे वागलेलेच बरे। कारण सती जन्मामध्ये तिने खूप हट्ट केलेला असतो आणि शिवाला वारंवार बोलवलेले असते, परंतु आता शिव आपल्या मदतीला येणार नाही, कारण ते कसे ध्यानस्थ आहे हे आदिमाया स्वरूप पार्वती जाणत होती। आणि तिला तिच्या त्या स्वरूपाला ती जाणीव असल्याने तिनेच मुळातच मग धैर्यशीलता, सहनशीलता आणि वाक्चातुर्य असं प्रचंड तिने धारण करून ते गुण आपल्यात बाणले होते की तिच्या या ध्येयापासून तिला कुणीही विचलित करू शकत नव्हते। तर कोणते ध्येय तर शिवाशी तिचा विवाह होण्याकरिता तिला कुणीही त्याच्यापासून वंचित करू शकत नव्हतं। लहानपणापासूनच ती मुळातच दधिजी ऋषींच्या आश्रमात वाढल्याने ती शिवभक्तीत सदैव तत्पर असायची। पण माता मैनावती जी पार्वती माताची आई आहे ही विष्णू भक्त होती आणि माता पार्वतीचे हे शिवाप्रती भक्ती प्रेम तिला विरोध करत होती। परंतु माता पार्वती जेव्हा जन्माला आली तेव्हा तिचा जन्म कुठे झाला आपण ते काल बघितलं। कुठे झाला तर बालाजी परिसरात। म्हणजे बालाजी परिसर म्हणजे कोणतं तर श्री क्षेत्र बालाजी इथे माता पार्वतीचा जन्म झालेला आहे। आणि त्यावेळी तारकासुराला आपल्या मृत्यूभयापोटी तो काय करतो तर पारुबा नावाच्या एका मायावी राक्षसिनीला त्या माता पार्वतीला, त्या छोट्या पार्वतीला मारण्यास आदेश देतो की जा, मला वरदान मिळालेले की तुला शिवाचा पुत्रच तुझा वध करू शकेल आणि मला त्याला जन्माला येऊ द्यायचं नाही आहे। आणि त्याला जन्माला घालणारी कोण आहे तर पार्वती, हिचा तू जाऊन वध कर। ती अजून कशी आहे छोटी आहे। तेव्हा ती हसते, कोण तर ती पारुबा राक्षसीन, आणि म्हणते की तू एका छोट्या बालिकेला मारण्यासाठी मला पाठवतोय। त्यावेळी दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणतात की ती कुणी सर्वसाधारण नवजात बालिका नाही आहे, ती आदिमाया शक्ती आहे। तिच्याजवळ तिच्या इच्छेशिवाय कोणी जाऊ शकत नाही आणि तिच्या इच्छेशिवाय कोणी वागू पण शकत नाही। तू जर तिच्याजवळ गेली तर तुझं भाग्य
आणि नक्कीच सौभाग्य होण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा ती जेव्हा त्या बालिकेला म्हणजे माता पार्वतीला त्या बालाजी परिसराच्या आसपास बघते, तेव्हा ती आदिमाया आदिशक्ती रूपाला म्हणजे पार्वतीच्या आदिमाया आदिशक्ती रूपाला त्या बालिकेला ती वरदान मागते. तर काय की तू जर खरंच आदिमाया आदिशक्ती असेल तर तू मला 2 वर दे. एक, माझ्या मनात जे चाललेलं आहे त्याची तू पूर्तता कर, आणि दुसरं म्हणजे मला तुझ्याजवळ येऊ दे. आणि मग ती काय करते, राणी मैनावतीचं रूप घेते. कधी तर रात्रीच्या वेळी, आणि त्या नवजात बालिकेला घेऊन राजाच्या शिबिरापासून दूर 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 जाते. उंच पर्वतावर घेऊन जाते. तिथे अग्नीच्या ज्वाळा उसळत असतात. अग्नीच्या ज्वाळा उसळत असतात. अशा ह्या अग्नीच्या उसळत्या ज्वाळामध्ये तिला पार्वती मातेला दूर फेकून द्यायची असते. आणि ती फेकून देणारच, तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती पारुबाजी राक्षसीन आहे ती त्या अग्नीच्या ज्वाळामध्ये पडते आणि माता वरती राहते. म्हणजे ते बाळ त्या वरती कठाड्यावर राहते आणि ही अग्नीच्या ज्वाळामध्ये पडते. तिच्या अग्नीच्या ज्वाळामध्ये पडत असताना माता म्हणजे ती नवजात जी माता आहे ती तिची एक बट, केसाची बट मातेच्या हाताला गुंढाळलेली असते. आणि ती पारुबा राक्षसीन तिला वारंवार नमस्कार करते की मी आता ओळखलं, तू कोणी सर्वसाधारण बालिका नाही, तू साक्षात आदिमाया आदिशक्ती आहे, हे मी तुला ओळखलं आहे. तू माझी प्रार्थना ऐक. मी जे वरदान मागितलं होते, जे 2 वर मागितले होते, तुला माझ्या हातात घेण्यापूर्वी ते वरदान तू पूर्तती कर. आणि मग हे आदिमाया, तू मला या शापित देहातून मुक्त कर. तेव्हा ती राक्षसीन तिच्या रूपात येते. आणि रूपात म्हणजे कोणत्या, तर ती अगोदर इंद्र दरबारात अप्सरा असते आणि तिला शाप मिळालेला असतो, म्हणून ती या भूतलावर राक्षसीन मायावी म्हणून वावरत असते. आणि आदिमायेच्या या स्पर्शाने, या वरदानामुळे तिला त्या देहातून मुक्ती मिळून ती अप्सरा रूपात येते आणि जगदंबेला वारंवार नमस्कार करते. या देवी सर्वभूतेषु सर्वभक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. आणि जगदंबेला वारंवार नमस्कार करून ती स्वर्गलोकी जाऊ लागते. हे सर्व दृश्य दुरून सप्तऋषी बघत असतात आणि आदिशक्तीचा वारंवार जय जयकार करतात. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजेश्वरी आई साहेब बोल, जगदंबा माता की जय. इकडे तोपर्यंत हिमालय राजा आणि मैनावती आपल्या बालिकेला शोधत रानोरान फिरतात. तेवढ्यात ऋषी कश्यप येऊन सांगतात की काळजी करू नका, जी साक्षात आदिमाया आहे, परिपूर्ण आहे, तिला कुणीही काहीच करू शकत नाही, कारण ती स्वतः अजन्म आहे. तिला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. अशी जगदंबा तुमच्या घरामध्ये अवतरण झालेली आहे. तेवढ्यात ऋषी मार्कंडेय पण येतात आणि मातेच्या सेवेत वेळ घालवायचा म्हणून राजा हिमालयाला सांगतात. त्याच वेळी नारद मुनींची स्वारी येते. नारायण 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 नारायण. आणि त्या छोट्या बालिकेचे गुण आणि तिच्या भविष्यातील सर्व घडामोडींचे ते वाचन करतात आणि तिचे नामकरण करतात पार्वती. हे काल आपण बघितले. हिमालय राजाच्या
राज्यावर नागराज कद्रू आक्रमण करतो. त्यावेळी युद्धावर जाताना हिमावंत राजाला फार वाईट वाटते. तो म्हणतो की माझ्यासारखा दुर्भागी मीच आहे की मी माझ्या मुलीचे लहानपण पाहू शकत नाही, कारण युद्धावरून कधी येणार हेच मला माहीत नाही. ते पार्वती मातेला त्या नवजात बालिकेला म्हणतात, मी तुला खेळत असली तर पडली तू खेळत असताना तर उचलून घेण्यास नाही, तू नीट खेळ. तुला मांडीवर बसून जेवू घालण्यास माझं भाग्य नाही, तेव्हा तू जेवण करताना नीट जेव. असं जे एका पित्याच्या भाग्यात लेकीचे लाड करणं लहानपणाचे जे असतात ते माझ्या नशिबात नाही. ह्या सर्वांपासून मी आज वंचित राहणार आहे, असं वाक्य तो वारंवार बोलतो. आणि त्यावेळी ऋषी मार्कंडेय मनात हसतात. आदिशक्ती ज्या घरात जन्माला आल्या त्या घरातील त्या पित्याला काळजी करायचं कामच नाही, असं हसून ते मनातली मनात ते वाक्य दडून ठेवतात. मग राजा हिमावंत ऋषी सप्तऋषींच्या सानिध्यात माता पार्वतीला ठेवून व राणी मैनावतीला ठेवून निघून जातात. सर्व ठिकाणी तारकासुराचे भय असल्याने ऋषी दधिजींच्याच आश्रमात माता पार्वती व मैनावती सुरक्षित राहू शकते असा निर्णय सप्तऋषी व मार्कंडेय घेतात. तिथे ते माता पार्वतीला ठेवतात. शिवाची भक्ती पूजा हे सर्व माता पार्वतीला दधीच्या आश्रमात याचे संस्कार मिळतात. ज्यावेळी आदिशक्तींचा जन्म पार्वती रूपात होतो बालाजी मंदिर परिसरात, त्यावेळी सर्वत्र सृष्टी आनंदमय होते. अशावेळी भगवान शिव समाधी अवस्थेत असताना सुद्धा त्यांच्या नेत्रातून अश्रू येतात आणि दधीजी ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर ते अश्रू पडतं. एक दिवस काय होतं तर दधीजी ऋषींच्या आश्रमात बाहेर माता पार्वती एका वृक्षाखाली सारखी खेळायची आणि खेळत खेळत असताना जसं लहान मुलं जमीन उकरतात तशीच माता पार्वती त्याच ठिकाणी सारखी जायची आणि तिथे ती जमीन उकरायची. तेव्हा दधीजी ऋषींच्या लक्षात येतं की तिथं काहीतरी आहे. मग ते आपल्या सेवकांना आदेश देतात की तिथं काहीतरी आहे, कारण मातेचं तिथे वारंवार जाणं हे काहीतरी संकेत आहे. तेव्हा त्यांचे ते जे सेवक आहे तो भाग तिथला खोदतात आणि खूप खोदल्यानंतर त्यांना एक असं खोड लाकडाचं ते तिथे लागतं आणि ते सर्वजण तिथे ते लाकडाचं खोड काढण्याचा प्रयत्न करतात. खोड म्हणजे लाकूड, जसं झाडाचं खोड असतं तसं ते खोड आडवं दिसतं त्यांना आणि ते काढण्याचा ते खूप प्रयत्न करतात, पण ते निघत नाही. पण एक दिवस काय होतं, एक दिवस म्हणण्यापेक्षा एक रात्री काय होतं तर माता पार्वती हिला झोप येत नाही आणि ती खेळत खेळत परत त्याच ठिकाणी येते आणि तो भाग जो उकरलेला असतो दधीजी ऋषींच्या सेवकांनी, तो भाग कोरलेल्या भागात ती तिथे हात घालते आणि ते जे खोड आहे जे कुणाला उचलत नव्हतं ते माता पार्वती अगदी सहजपणे उचलून त्याचा नाद करतात ते आणि तो नाद त्रिभुवनामध्ये सगळीकडे गुंजन करतोय आणि तो गुंजन करणारा नाद म्हणजे साक्षात भगवान शिवाचे डमरू असते, जे दधीजी ऋषींच्या आश्रमासमोर येऊन पडलेले असते. तर कधी ज्यावेळेस माता पार्वतीचा जन्म होतो त्यावेळेला शिवाचे अश्रू टपकतात, त्याच वेळी त्यांच्या त्रिशूळाचे डमरू सुटून ते दधीजी ऋषींच्या आश्रमाच्या वृक्षाखाली येऊन पडते. तेच डमरू माता पार्वती घेऊन त्याचा नाद करते आणि त्यांचे सर्व सेवक रात्री जागे होतात. दधीजी ऋषी जागे होतात आणि येऊन बघतात तर काय
माता पार्वती डमरू वाजवते आणि भजन गाते हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. असंच एक जगदंबेच्या म्हणजेच माता पार्वतीच्या जीवनातील प्रसंग. छोटी पार्वती माता जेव्हा आपल्या सख्यांसोबत पुष्प गोळा करण्यास जाते त्यावेळी तारकासुराचे सैन्य तिला शोधतात. अशावेळी माता पार्वती भगवान शिवाचे ध्यान करून स्वतःला सुरक्षित ठेवतात. सैन्य मागे आणि माता पार्वती पुढे शिवाचे ध्यान करते आणि ध्यानास्त उभीच राहते. तेवढ्यात गंगा जोरात येते, गंगेची लाट जोरात येते आणि त्या सैन्यांना घेऊन पुढे निघून जाते. आणि माता पार्वती पुन्हा आल्याच रस्त्याने चालायला लागते. तेवढ्यात राणी मैनावती आणि दधीजी ऋषींच्या आश्रमातले सेवक स्वतः दधीजी ऋषी मार्कंडेय तिला शोधत येतात आणि तिला बघून सर्वजण खुश होतात. आणि माता पार्वतीची जी आई असते मैनावती, ती तिच्यावर जे वारंवार संकट येत असतात त्याबद्दल त्या काळजीने ती पाय घसरून पडून जाते आणि बेशुद्ध होते. आपली माता आता कधी शुद्धीवर येणार या काळजीत माता पार्वती असते. अशावेळी ऋषी मार्कंडेय तिला मागील जन्मामध्ये जो जप केलेला असतो मृत्युंजय मंत्राचा, तो तिला पुन्हा जपण्यास सांगतात. कुणाला? तर माता पार्वतीला. सती जन्मामध्ये माता पार्वतीने मृत्युंजय मंत्राचा जप केलेला असतो. केव्हा केलेला असतो? तर दक्ष प्रजापती जेव्हा चंद्राला श्राप देतो की तू क्षयरोगाने पीडित होशील, त्याला क्षयरोगातून बाहेर काढण्यासाठी माता सती सामूहिकरित्या मृत्युंजय मंत्राचा पाठ करते आणि चंद्राला क्षयरोगातून मुक्तता देते. त्यावेळीस तिने जो मंत्र जपलेला असतो तो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारेकमेव बंधनाय मृत्योर्मुखीयमामृतात्. हा मंत्राचा जप केल्यावर त्या राणी मैनावती जी आहे तिची आई ती शुद्धीत येते आणि सर्वत्र ठिकाणी आनंद होतो. आश्रमामध्ये दधीजी ऋषींच्या आणि दुधात साखर म्हणजे हिमालय राजासुद्धा 5 ते 6 वर्षानंतर दधीजी ऋषींच्या आश्रमात राणी मैनावतीला आणि पार्वतीला घेण्यास येतो. कारण त्याचं राज्यावर जे आक्रमण आलेलं असतं त्या आदिशक्तीच्या कृपेने त्याचं निवारण झालेलं असतो आणि तो त्या दोघींना घेऊन जाण्यासाठी निरोप घेण्यासाठी दधीजी ऋषींकडे आलेले आहे. त्यावेळेस दधीजी ऋषी कडून निरोप घेऊन माता पार्वती व मैनावती ज्यावेळी हिमालय राजाच्या राज्याकडे चाललेले असतात त्यावेळेस नारद मुनी एका भिकाऱ्याचं रूप घेऊन रस्त्यावर थांबतात आणि एक मोठी शिळा असते. शिळा म्हणजे पत्थर म्हणजे दगड. दगड रस्त्यावर ठेवता आणि सांगतात की हा दगड बाजूला करा. तेव्हा राजा खाली उतरतो. दगड खूप सरकवण्याचा प्रयत्न करतो पण तो हलत नाही. मग अशा वेळेस माता पार्वती खाली येतात आणि त्या दगडावर ओम नमः शिवाय असं लिहिता आणि तो दगड हाताने बाजूला सारतात. त्यावेळेस भिक्षुक रूपात
भिकारीच्या रूपात जो नारद मुनी असतात ते आपल्या पूर्वस्वरूपात येऊन सांगतात की मी नारद ऋषी, तू आता जेव्हा आता हिमालय राज्यावर निघालेला आहे ना, तर तू जाताना काशी क्षेत्राचं दर्शन करून मग तुझ्या हिमालय गृही जा, असं त्याला आदेश देतो. मग माता पार्वती आणि मैनावती आणि हिमालय राजा काशी विश्वनाथांचं दर्शन घेण्यासाठी काशीमध्ये प्रवेश करतात. आणि काशीमध्ये प्रवेश करताच दक्ष राजा तिथे आणि राणी प्रसूती नामस्मरण करत काशीमध्ये आपले उर्वरित दिवस घालवित असतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. ज्यावेळेस माता पार्वती दक्ष प्रजापती जवळ जाते, त्यांचे ते मुख बोकड्याचे आणि शरीर मनुष्याचे हे बघून तिला आश्चर्य वाटतं. तेव्हा ती हा प्रश्न आपल्या पित्याला विचारते, तर हे असं का? तेव्हा ते सांगता की जेव्हा मोठे सांगतात तेव्हा जर आपण असं ऐकलं नाही तर अशी शिक्षा मिळते. आणि ज्यावेळेस दक्ष राजा आणि प्रसूती यांचा स्पर्श जेव्हा माता पार्वतीला होतो तेव्हा त्यांना आपली सती आल्याचं जाणीव होते. तेव्हा ते दक्ष प्रजापती हिमालय राजाला म्हणतो की ही साक्षात माझी सती आहे, आदिमाया आदिशक्ती आहे. हिचा विवाह शिवासोबत करून दे. जी चूक मी केली ती तू करू नको. त्यावेळेस पालनहार परमेश्वर नारायण तिथे प्रगट होता आणि तेही हिमालय राजाला हेच सांगतात की तू पार्वतीच्या विवाहासाठी जे जे अडथळे असतील ते तू दूर कर, हे मी तुला सांगतोय. आणि त्याप्रमाणे मग हिमालय राजा माता पार्वतीच्या विवाहामध्ये जे जे अडथळे असतील ते तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. तिच्या प्रत्येक शिवभक्तीमध्ये तो तिला साथ देतो. पुढे माता पार्वती मोठी होते आणि आपल्या शिवाच्या भक्तीमध्ये लीन व्हायला लागते. त्यावेळेस ती 16 सोमवारचं व्रत आचरण करते. कारण 16 सोमवारच्या व्रताने काय होते तर आपलं शरीर शुद्धीकरण होतं. आणि ज्यावेळेस माता पार्वती 16 सोमवारचं व्रत धारण करते त्यावेळेस शिवाला म्हणजेच महादेवांना तिने हे व्रत करू नये अशी इच्छा असते. म्हणून तिच्या हाताने शिवलिंग बनू नये म्हणून महादेव वारंवार प्रयत्न करतात. परंतु तिचा हा प्रयत्न सदैव चालूच असतो. हे सर्व पालनहार परमेश्वर नारायणांना बघवत नाही. आणि मग ते एका वाटसरूचं रूप घेऊन माता पार्वती जवळ येतात आणि माता पार्वतीला सांगतात की मी तुला हे शिवलिंग बनवून देऊ का? ती नाही म्हणते. पण मला पाणी पाच असं जेव्हा महादेव म्हणतात, महादेव नाही विष्णू म्हणतात की मला तू पाणी पाच, तेव्हा ती त्यावेळेस नकळत म्हणते की नको भाऊ. पाणी पिऊन झाल्यावर नारायण म्हणता भाऊ म्हणतेस आणि नको पण म्हणतेस. तेव्हा माता पार्वती ते शिवलिंग बनवण्यासाठी होकार देते आणि ते शिवलिंग बनते. मग तेव्हा महादेव म्हणतात नारायण तुम्ही हे काय केलं? तुम्ही केलेलं शिवलिंग मी कसं मोडू शकतो? कारण तुम्ही तर माझे आराध्य आहेत. बघा, शिव आणि विष्णू फक्त एका वेलांटीचा फेरा आहे. काय? एका वेलांटीचा फेरा. हरी हर.
हर शिव हरी विष्णू एका वेलांटीचा फेरा. तुम्ही स्वतः तयार केलेलं शिवलिंग मी मोडू शकत नाही. तेव्हा माता पार्वती त्या वाटसरूला म्हणते, तू इतकं सुंदर शिवलिंग बनवले, तू कोणी साधारण व्यक्ती असू शकत नाही. कोण येते मला सांग. तेव्हा विष्णू आपलं चतुर्भुज रूपात येतात. तेव्हा माता पार्वती म्हणते की आजपासून तुम्ही माझ्या कुठल्याही साधनेमध्ये व्यत्यय आणायचा नाही. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये इंटरफेअर म्हणतात. म्हणजे मध्ये मध्ये अडथळे आणायचे नाही. ज्या काही अडचणी असतील त्या मी दूर करेल, तुम्ही यायचं नाही, असं ते स्वतः सांगतात. माता स्वतः सांगते. कुणाला? तर विष्णूंना. आणि ते शिवलिंग बनवण्यापूर्वी माता पार्वती त्या वाटसरूला म्हणजे विष्णूला एक धागा बांधते. आणि तो धागा बांधला. तो दिवस कोणता होता? तर नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनचा दिवस असतो तो. त्या रक्षाबंधनाच्या दिवशी शिवलिंग घडलं जातं. आणि तोच दिवस प्रथम रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. आता माता पार्वतीने शिवलिंग बनवलेले, आता तिची साधना सुरू झालेली आहे 16 सोमवारची. आणि तिचा शेवटचा सोमवार आहे. आणि त्याच दिवशी परत हिमालय राज्याच्या राज्यावर नागराज कद्रू परत आक्रमण करतोय. आणि तारकासुराची मुलंही आक्रमण करतात. ते हिमालय राजाला बंदिस्त करून ठेवतात. मैनावतीलाही बंदिस्त करून ठेवतात. आणि इतर सख्या सांगायला येतात की असं असं झालंय. तेव्हा ती पूजा न करताच तसंच ते शिवलिंग घेऊन त्या विद्युन्माली आणि त्या जिथं आपल्या आईवडिलांना बंदिस्त करून ठेवलं आहे तिथे जाते. आणि तिथं गेल्यावर कळतंय की आपल्या आईवडिलांनी यांनी असं केलं आहे. तेव्हा ते जे नागराज कद्रू आणि विद्युन्माली म्हणजे तारकासूर पुत्र तिला म्हणतात, तू आमच्याबरोबर पाताळ लोकात चल. ती नाही म्हणते. नाही, माता पार्वती हो म्हणतात. तारकासुराला हो म्हणतात, त्याच्या पुत्राला हो म्हणतात. परंतु राजा हिमालय नाही म्हणतो. मग अशा वेळी हा सर्व खेळ चालू असतानाच तारकासुराची जी मुलं आहे ते एक शक्ती घेता आणि त्या हिमालय राजाला मारायला लागतात. तर तिथे माता पार्वती मध्ये जाते आणि ती शक्ती माता पार्वतीला लागते आणि माता पार्वती बेशुद्ध पडतात. मग तिथे शिव प्रगट होतात. कारण शिव आणि शक्ती एक आहे. शक्तीला जर त्रास झाला तर शिवाला त्रास होतो आणि शिवाला त्रास झाला तर शक्तीला त्रास होतो. कारण शिव आणि शक्ती हे एकच रूप आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिव आणि शक्ती एकरूप होतात असल्यामुळे शिव तिथे प्रगट होता आणि विद्युन्माली आणि त्यांना मृत्यू येणार हे बघताच शुक्राचार्य माफी मागतात शिवशंकराशी. आणि तेवढ्यात गुरुने माफी मागितल्यामुळे शिव दयाळू आहे, ते त्यांना माफी करतात. आणि माता पार्वतीला आशीर्वाद देता की आजपासून मी तुझं गुरु म्हणून तुला मार्गदर्शन करेल. आणि तिथून पुढच्या साधनेमध्ये माता पार्वतीला शंकर महादेव साधनेला गुरु म्हणून तिला मार्गदर्शन करतात. पुढे काय होतं तर सप्तऋषी आणि महादेव माता पार्वतीचं परीक्षण करताय आणि त्या परीक्षणातून तिला पवित्र आणि अपवित्र हे दोन्हीही शिवच आहे, हा परमेश्वरच आहे याची जाणीव करून देतात. आणि याची जाणीव करून दिल्यानंतर माता पार्वती आपले राजवस्त्र याचा त्याग करून साधी वस्त्र परिधान करून त्या साधनेमध्ये लीन होतात. साधनेमध्ये लीन झाल्यानंतर हीच ती ब्रह्मचारिणी कडक तपश्चर्या करते. हजारो वर्ष तपश्चर्या करते.
हजारो वर्ष तपश्चर्या करते आणि हजारो वर्ष तप केल्यानंतर ती भगवान शिवाचे नामस्मरणात लीन होते. हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चरण करून हीच ब्रह्मचारिणी असे नाव धारण करते. कठोर तपश्चर्याने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले आणि ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तिला शिव भेटले. ज्यावेळी माता तपश्चर्या करत असते त्यावेळीस ती खूप वर्ष फळे खाऊन तपश्चर्या करते, उपवास करते, ऊन वारा पावसाचा भयानक त्रास सहन करते. यावेळी तपश्चर्येनंतर 3000 वर्षपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्र खाऊन दिवस काढते. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे नाव पडले. कारण तिने बेलपत्र सुद्धा खाण्याचे सोडून दिले होते, म्हणून ती अपर्णा नावाने ओळखली जाऊ लागली. आणि तिची ती ही कठोर तपश्चर्या बघून राणी मैनावतीला तिची दया यायची. ती तिला म्हणायची, अगं नको ग उमा, नको, अशी हाक द्यायची आणि कळवळून परत तिथूनच मागे फिरून जायची. म्हणून माता पार्वतीला उमा हे सुद्धा अजून एक नाव आहे. तिची ही तपश्चर्या त्रिभुवनात प्रसरली. देवदेवता तिच्या या तपश्चर्येची प्रशंसा करत होती. अशावेळी ब्रह्मदेवाने आकाशवाणीद्वारे तिला सांगितले की तुझी मनोकामना लवकर पूर्ण होईल. देवी ब्रह्मचारिणी भक्तांना अनेक फळ देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या त्याग, वैराग्य, संयमात वाढ होते. मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. पहिला साखरेचा नैवेद्य तिला अतिशय प्रिय आहे. अशी ही देवी ब्रह्मचारिणी म्हणजेच माता पार्वती. माता पार्वतीने शिवाला मिळवण्यासाठी, शिवाच्याशी एकरूप होण्यासाठी जी तपश्चर्या केली, खडतर तिलाच ब्रह्मचारिणी असे नाव भगवान शिवाने दिले. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. अशी ही देवी ब्रह्मचारिणी. हिची सेवा, हिची आराधना जो कोणी भक्त करेल त्यालाच पार्वती मातासारखे संयम, धैर्यशीलता आणि खूप काही मिळवण्याची शक्ती ही देवी ब्रह्मचारिणी देईल. हीच आजच्या देवी ब्रह्मचारिणीची सेवा आहे. ही साधकांनी जरूर करावी आणि आदिमाया आदिशक्ती देवी ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. हीच मनोमनी आई जगदंबेच्या चरणी वारंवार प्रार्थना मी करते. देहि सौभाग्य आरोग्यम देहि मै परमसुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जयी. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण. जय श्रीराम.